नमस्कार, मी वैष्णवी MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया जालन्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. वळूयात सविस्तर बातम्यांकडे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी आणि हेक्टरी 50,000 रुपये अनुदान द्यावं या मागणीसाठी आज शिवसेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सरकारनं जाहीर केलेली नुकसान भरपाई फसवी असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील अतिवृष्टीनं बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी आणि त्यांना कर्जमुक्त करावं यांसह विद्यार्थ्यांची फीस माफ करावी या मागण्यांसाठी आज शिवसेना उभाटा गटाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. यावेळी काल सरकारनं ज्या सरसकट नुकसान भरपाईची घोषणा केली आहे ही फसवी घोषणा असून ज्या शेतकऱ्यांची फार्मर ID असेल अशाच शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार असल्याचा आरोप देखील करत सरकारची ही घोषणा लाडक्या बहिणींच्या फसवणुकीसारखी असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उभाटा गटाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी यावेळी सरकारवर केली आहे. नाही, ते भरघोस हे सगळे आकड्याचे खेळ आहेत. आता याचा बघा, पहिलीच फसवणूक कशी केली की जे 2,000 कोटी आधी जाहीर केलेले होते त्याचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. आणि आमची मागणी हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. त्यांनी 18,000 रुपये घोषित केली. फळबागाचा त्यामध्ये कुठेही उल्लेख नाही आहे. फळबागाला किमान 1 लाख रुपये तरी अनुदान मिळालं पाहिजे, ही आमची दुसरी मागणी आहे. विद्यार्थ्यांच्या फीसच्या संदर्भामध्ये कुठेही उल्लेख नाही आहे. आज विद्यार्थ्यांना अशा परिस्थितीमध्ये कोणता शेतकरी आपल्या मुलाची फीस भरू शकल, आहे का अशी परिस्थिती? त्या विद्यार्थ्यांचा कुठेही यामध्ये उल्लेख केलेला नाही आहे. त्याचबरोबर शेतकरी हा कर्जमुक्त झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. शेतकऱ्यांनी कशासाठी कर्ज काढलं होतं? हे त्याला शेतीत पेरायचे, खतं आणायचे, औषध आणायचे, यासाठी पीक कर्ज काढलं. कोणी ट्रॅक्टर वगैरे खरेदीसाठी, अवजारासाठी कर्ज काढलं. हा शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय खरं तर शेतकऱ्यासमोरच्या समस्या सुटणार नाही आणि म्हणून शेतकऱ्याला कर्जमुक्त करा, ही आमची मागणी आहे. पुन्हा सगळं पंचनामे करून नुकसान भरपाई मिळालं असं म्हणलेलं आहे. मात्र फार्मर ID आणि त्याचबरोबर चावडी वाचन झाल्याशिवाय कोणत्याही शेतकऱ्याला या सवलत मिळणार नाही. मी तुम्हाला सांगतो, या सरकारचं धोरणच असं आहे की आकडे आणि घोषणा यामध्ये सर्वसामान्यांना फसवायचं. प्रत्यक्षामध्ये देत असताना एवढ्या अटी टाकायच्या. आता तुम्हाला माहिती आहे की लाडक्या बहिणीचं काय झालंय. 25% लाडक्या बहिणींचे अनुदान हे बंद झाले. निवडणूक काळामध्ये त्यांनी दिले आणि आता बंद झाले. म्हणजे फसवलं का नाही त्या बहिणींना? जे बहिणीला फसवू शकतात ते शेतकरी भावांना फसवणार नाहीत का? एक लक्षात घ्या, आमची एक संस्कृती आहे. आम्ही बहिणीला, भाऊबीजीला, राखी पौर्णिमेला ओवाळणी टाकतो. आम्ही बहिणींची कधी फसवणूक करत नाही. एकीकडे शेतकऱ्यांनी प्रत्येक माणसाने आपल्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये बहिणीला हिस्सा द्यायचा असा कायदा करायचा आणि दुसरीकडे त्याच बहिणीची फसवणूक करायचं. तसंच या शेतकरी भावंडांची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात हे सरकार फसवणूक करतंय आणि म्हणून हा दबाव आमचा कायम राहणार आहे. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी धनगर आरक्षण आंदोलक दीपक बोराडे यांची वीरा मेडिसिटी हॉस्पिटल इथं भेट घेतली आहे. मी आमदार म्हणून धनगर समाजाच्या सोबत असल्याची प्रतिक्रिया यावेळी त्यांनी बोलताना दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त कार्यक्रम झाला. कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी कुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर, महात्मा फुले प्रतिष्ठानचे संचालक डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे यांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी डॉक्टर राहुल कोसंबी यांचे महात्मा फुले यांच्या समाज परिवर्तनाचे प्रारूप या विषयावर व्याख्यान झाले. ते म्हणाले, 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत प्रतिगामी विचारधारा आणि जाती परंपरेच्या जोखंडात भारतीय समाज अडकला होता. अशा वेळी देशात ब्राह्मो समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज अशा विविध विचारांची प्रबोधन परंपरा सुरू झाली. महात्मा ज्योतिबा फुले यांचे कृतिशील विचार आणि सैद्धांतिक मांडणी करून बहुजनांचे प्रबोधन केले. स्त्रिया आणि मागास समाज घटकाला मुख्य प्रवाहात आणले. शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांचे कसब आणि गुलामगिरी या ग्रंथातून त्यांनी बहुजनांचं प्रबोधन केलं. तत्कालीन जात, वर्ण, धर्म आणि समाज व्यवस्थेची अत्यंत सिस्टमॅटिक मांडणी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली, असेही डॉक्टर कोसंबी म्हणाले. जात, धर्म, वर्ण हे सर्व मानवनिर्मित असून या भेदातून माणसाला मुक्त करण्यात महात्मा फुले यांचं मोठं योगदान आहे, असे अध्यक्ष समारोपात कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी म्हणाले. कुलसचिव डॉक्टर जालना जिल्ह्यातील मंगरुळ येथील
चिमुकला इम्रान सय्यद याच्या पाठीमध्ये खेळताना खिळा घुसला होता. संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून एका शस्त्रक्रियेनंतर त्याचा जीव वाचवलाय. रुग्णालयातून सुट्टी दिल्यानंतर त्याच्या आईनं उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानलेत. मंगरुळे येथे चिमुकला इम्रान सय्यद याच्या पाठीत मोठा खिळा घुसला होता. त्यानंतर त्याला तातडीनं जालना येथील संजीवनी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय इथे दाखल करण्यात आलं. हा खिळा आरपार घुसल्यानं किडनी जवळील धमन्यांपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे त्याच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र डॉक्टरांनी तात्काळ जोखीम पत्करत संजीवनी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय इथं त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि चिमुकल्याचे प्राण वाचवले गेले. आज त्याला सुट्टी झाल्यानंतर त्याच्या आईनं रुग्णालय संचालक डॉक्टर बळीराम बागल, डॉक्टर सदाशिव मिरकड, डॉक्टर कैलास राजगुरू यांच्यासह उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टरांचे आभार मानलेत. सर, काय सर्जरी केली इम्रानवर, कशी तब्येत आहे त्याच्यात? नमस्कार, मी डॉक्टर अतुल केशवराव काळे, न्यूरोसर्जन, कन्सल्टंट, ब्रेन आणि स्पाइन स्पेशलिस्ट इन संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जालना. तर सर्वप्रथम मला सांगू इच्छितो की हा एक भीम पराक्रम होता. कारण की तो चिमुकला 8 वर्षाचा ज्यावेळेस कॅज्युअल्टीमध्ये आला आणि आम्ही ज्यावेळेस एक्सरे आणि CT स्कॅन बघितला तर तो जो मोठा खिळा होता, तो खिळा म्हणण्यापेक्षा एक मोठा रॉड होता, तो पाठीमधून आतमध्ये पोटामध्ये गेलेला आम्हाला दिसला. आणि ते चित्र पाहून आम्ही थोड्या वेळासाठी सर्व डॉक्टर एक स्थगित आम्हाला एक कोडं पडलं की आता हे काढायचं कसं. तर आदरणीय डॉक्टर बागल सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक टीम फॉर्म केली आणि थोडाही वेळ न दवडता मी असतील, डॉक्टर अग्रवाल सर न्यूरोसर्जन, डॉक्टर अविनाश सुरोसे सर जनरल सर्जन आणि डॉक्टर देशमुख सर ॲनास्थेटिस्ट, ज्यांचा की रोल हा खूप महत्त्वाचा होता. कारण की त्याच्या पाठीमध्ये रॉड घुसला होता आणि ॲनास्थेशिया कसा द्यायचा, भूल कशी द्यायची, ह्या क्षणापासून आम्ही सर्व विचार करून थोडाही वेळ न दवडता त्याला ओटीमध्ये घेऊन तो जो खिळा होता, जो की स्पायनल कॉर्ड म्हणजे मज्जातंतू, म्हणजे आपल्या शरीरामधून सगळ्या नसा ज्या निघतात, म्हणजे थोडं जरी इकडे तिकडे जर गेलं असतं तर त्याचे दोन्ही पाय हे निकामी झाले असते. एखादी रक्तवाहिनी जे मेजर व्हेसल असतात, जे किडनीचे असतात, लिव्हरचे असतात, तिथे थोडं जरी धक्का लागला असता की प्रचंड रक्तस्राव होऊन तो पेशंट जागेवरच शॉकमध्ये जाऊ शकत होता. तर एवढी सर्व जोखमीची रिस्क आम्ही पत्करून टीमवर्क घेऊन एक आधुनिक तंत्रज्ञान जे की आपल्या संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आहे, जसे की मायक्रोस्कोप, सियाम आणि ह्या सर्वांचा आणि ॲनास्थेशिया मशीन, या सर्वांचा आपण योग्य रीतीने वापर करून लॅप्रोस्कोपीचा सेट, सर्व इन्स्ट्रुमेंट, बॅकअप, सर्व टीम रेडी ठेवून आपण एकदम कौशल्यपूर्ण तत्परतेनं व्यवस्थित ऑपरेशन पार पडून हा चिमुकल्याचा जीव आपण वाचवलेला आहे. तर मला एवढेच सांगावेसे वाटते शेवटी की ही एक अद्भुत चमत्कारच ह्याला म्हणावं लागेल. तर ताई, काय झालं होतं बाळाला? ते खेळताना पडला होता, खेळताना पडला आणि ते खिळा हे त्याचा खाली पडायला असं बघितलं नाही, पण ते घुसल्यावर बी चलत आला. घरी आल्यावर सांगितलेल्या पोरापाशी की खिळा घुसला म्हणून. त्याला लगेच आम्ही गावातल्या हॉस्पिटलमध्ये नेलं तर ते म्हणले लवकरच याच्या दवाखान्यात न्या म्हणले. ते हाडकाच्या दवाखान्यामध्ये लगेच आणलं यायचं. इथं आणलं की मग हे डॉक्टरला त्याला सांगितलं, बघितलं, दाखवलं त्याला. कोणत्या हॉस्पिटलमध्ये आले होते? ह्या हॉस्पिटलमध्ये, संजीवनी हॉस्पिटलमध्ये संजीवनी. तर मग हे डॉक्टरला त्याला सांगितलं, मग ते म्हणले सगळ्याला हे केलं त्यानं. मग त्यानं सगळं लेकराचं चांगलं झालं माझं. मग त्याच्यासाठी काय कुठून आलाय? आम्ही मंगरुळे. तुमचं नाव? आमचं नाव सायरा नजीर सय्यद. बाळाचं नाव? इम्रान सय्यद. काय म्हणणार डॉक्टर साहेबांनी त्याला सुखरूप बाहेर काढलंय? हा, त्यानं देव चांगलं केलं ना त्यानं आपल्या लेकराला. आधी म्हणले होते खतरा, पण चांगलं झालं त्याचा, देव म्हणून आले ते. आपण जो मुलगा बघतोय तो सय्यद इम्रान आपल्याकडे 5 दिवसापूर्वी एक संध्याकाळी कॅज्युअल्टीला आला, एक 11च्या आसपास. जेव्हा आला होता तर त्याला सायकलच्या चाकासारखं एक आणि खिळा पूर्ण आरपार घुसलेला होता. ज्या वेळेला आमच्या न्यूरोसर्जन डॉक्टर अतुल काळे सरांनी बघितलं आणि त्यावेळेला लक्षात आलं की तो खिळा फक्त मणक्यात किंवा याच्यात घुसलेला नसून तो आरपार पोटामध्ये गेलेला आहे आणि किडनीपर्यंत गेलेला आहे आणि किडनीच्या रक्तवाहिन्या जवळ तो जाऊन थांबलेला आहे. त्याच्यामुळं नुसता हा खिळा काढणं शक्य नव्हतं. तर तो पूर्ण मणक्यांमध्ये पूर्ण फसलेला होता
म्हणजे मणक्याच्या नसाच्या पासून तो पुढे जात जात मोठ्या आतड्याच्या साईडनं जात तो पूर्ण गेला होता. मग त्यामुळे हा खिळा काढणं एकदम जिकरीचं होतं. म्हणजे टीमचं असं ठरलं होतं की बाबा आपण इथे करावं किंवा मग संभाजीनगरला पाठवावं, अशा याच्यामध्ये कन्फ्युजन मध्ये होतं. परंतु माझे मित्र डॉक्टर आकाश गोलंडे त्यांच्या सासऱ्यांकडेच हे गडी म्हणून काम करतायत, त्यांचाही फोन आला की सर ही रिस्क कुठे पण आहे जगामध्ये, कुठे पण, आणि नातेवाईकांनी तो विश्वास दाखवला. त्यामुळे डॉक्टर अतुल काळे न्यूरोसर्जन, डॉक्टर तुषार अग्रवाल न्यूरोसर्जन, डॉक्टर अविनाश सोरोसे जनरल सर्जन, ह्या सगळ्या टीममुळे रात्रीच ते सर्जरी 1 तासाच्या आत चालू केली आणि हे सर्जरी पूर्ण त्याचं एक्सप्लोरेशन करून प्रत्येक अवयवाला वाचवत ही मोठी शस्त्रक्रिया पार केली आणि तो आज आपल्याला मुलगा सुखरूप आपल्याला दिसत आहे. खरं देवतारी त्याला कोण मारी, याच पद्धतीनं त्याचं जीवन जगलेलं आहे. आणि मला निश्चितच असं सांगावं असं वाटतं की जे टीमने एक टीमवर्क करून याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला आणि नातेवाईकांनी जो विश्वास दाखवला त्याचाच हा रिझल्ट आहे असं मला वाटतं. धन्यवाद. जालना औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या आयकॉन स्टील कंपनीमध्ये स्फोट झाल्यानं 3 कामगार जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जालना येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अगोदरही 6 महिन्यांपूर्वी पंचायत समितीमध्ये घेतलेल्या बैठकीत डॉक्टर काळे यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली होती. आज पुन्हा घेतलेल्या आढावा बैठकीत पुन्हा खासदारांच्या नाराजीचं चित्र दिसून आलं. पंचायत समितीच्या घेतलेल्या बैठकीत गटविकास अधिकारी आणि इतर विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचं समाधानकारक उत्तरे देता आले नाही. सरकारी कामांची आकडेमोड करताना अधिकाऱ्यांची धांदल उडाली. यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत खासदार कल्याण काळे यांनी बैठकीतच नाराजी बोलून दाखवली. जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कामगारांना सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शेख शमशुद्दीन यांनी जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्याकडे केली आहे. जिल्हाधिकारी कृषी उत्पन्न बाजार समितीत असताना त्यांनी ही मागणी केली आहे. 8 ऑक्टोबर 2025 रोजी जालना जिल्हाधिकारी अशिमा मित्तल जालना बाजार समितीमध्ये आढावा घेण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी जिल्हा कामगार कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष शेख शमशुद्दीन यांनी कामगारांना या ठिकाणी कुठलीच सुविधा उपलब्ध नसल्याची तक्रार केली. कामगारांना पिण्याचं पाणी, शौचालय, दवाखाना, पार्किंगची व्यवस्था, लायसन्स रिन्युअलसाठी कामगार यांच्याकडून जास्तीचे पैसे घेतले जातात आदी समस्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या. आपण कामगार युनियनचे अध्यक्ष आहात. काल जिल्हाधिकारी मॅडम येऊन गेल्या, सर्व पाहणी केल्या. काय आपल्या समस्या वगैरह अपन त्यांना सांगितल्या? कल 8 तारीख को बाजार समिति के अंदर जो हमारे जिलाधिकारी मैडम साहब आए थे यहाँ, उन्होंने कुछ शेतकरी के मालों की उनकी पाहनी करे कि यहाँ पर कितना नुकसान क्या हुआ. तो हमने भी हमारे कामगारों की बाजी मंडे इसके अंदर कि मैडम कि हमारे भी लोगों की बहुत परेशानी, हमारी कोई सुनने को यहाँ फरियाद नहीं है. तो मैडम ने बोले हमारे को तुम्हारे लोगों की क्या परेशानी है. मैंने बोला मैडम सबसे बड़ी परेशानी हमारी मार्केट में तो ये है कि हमको पीने के पानी की व्यवस्था नहीं है. मार्केट कमेटी से कुछ सहूलत नहीं है, बैठने उठने खाना पीने को जगह नहीं है हमारे कामगारों को. हमारा कामगार परेशान है. और रही बात दूसरी कि यहाँ पर जो जगह पे जो गाड़ियाँ खड़े रहती, हमारे आदमी के खांधे पे बंडल रहता बारदाने का, वो नीचे मुंडी रहती. जगह पे गाड़ियाँ खड़े रहने के कारण उनका एक्सीडेंट होता और कुछ 2 लोग उसमें मरे हुए भी थे. और उसमें मैडम को बोला 150 एकड़ मोंडे के अंदर पार्किंग की जगह नहीं है. तो पार्किंग की जगह कहाँ है, हमको उपलब्ध करके दो. तो मैडम ने उनको बोले ये जो बोल रहे इनकी चीज के ऊपर अमलबजावनी करो. और मैं हमारे जालना जिला मैडम का मैं सबसे बड़ी बात तो अभिनंदन करता हूँ कि उन्होंने हमारे कामगारों की बाजी अच्छी तरीके से सुने उन्होंने. और उन्होंने बोले दोनों सचिव को, बाजार समिति और हमारे माथाड़ी बोर्ड के सचिव को, कि कामगारों की जो भी परेशानी है इनकी परेशानी हल करो. और मेरे सामने बैठ के हल करूंगी मैं तुम्हारा, इनका जो भी मुद्दा है इनका पूरा करो. और फिर मैडम को मैंने ये भी बोला कि 2 महीने पहले बारिश की वजह से हमारे कामगार को हाथ पे काम नहीं था. तुम शेतकरी को पैसे दे रहे, तुम बांधकाम कामगार को दे रहे, तो हमारा मजदूर भी 2 महीने से परेशान था कि हमको भी कुछ ना कुछ 10-10 हजार रुपये दे, हमारी भी परेशानी दूर हो जाएंगी. हम भी कर्जदारी में बैठे हुए, तो हमारे लिए यहाँ मांगने वाला कोई नहीं था. तो मैडम ने हमारी फरियाद सुनी. मैं जालना जिला असंगठित कामगार कांग्रेस के तरफ से मैडम का अभिनंदन करता हूँ. हमारे बात के ऊपर उन्होंने अमल करे. और कभी ये अधिकारी लोग इसके ऊपर अमलबाजी नहीं करेंगे तो हम इसका दूसरा रास्ता काढेंगे. शेख शमशुद्दीन, शेख नूर, जिल्हा अध्यक्ष जालना. मंठा चौफुलीजवळील अथर्व TVS शोरूमच्या समोरील वृक्षतोडी संदर्भात तालुका पोलीस ठाणे येथे डॉक्टर प्रदीप जैन यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय. जालना शहर महानगरपालिका प्रशासनाला दिलेल्या फिर्यादीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अथर्व TVS शोरूमच्या समोरील सिरस झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर बाजूला असलेले पिंपळाचे झाड विनापरवाना तोडण्यात आले आहे. या संदर्भात डॉक्टर प्रदीप जैन, नेत्रसेवा हॉस्पिटल जालना यांच्यावर तालुका पोलीस ठाणे येथे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं वृक्षतोड अधिनियम 1975च्या अनुषंगानं त्या कलमान्वये वृक्षतोड बाबतीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या संदर्भात माहिती महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त अपर्णा जाधव यांनी दिली आहे. कोणतीही व्यक्ती ज्याने झाडास हानी पोहोचवावी किंवा ते झाड तोडले आहे अशा व्यक्तीला 1 वर्षाचा कारावास तसेच 1 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. विनापरवानगी शिवाय कोणतेही झाड तोडू शकत नाही. महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं जाहीर आवाहन करण्यात येत आहे की कुणीही वृक्षतोड करू नये. समाजातील कोणतीही व्यक्ती किंवा प्रतिष्ठित नागरिक असेल त्या कोणत्याही व्यक्तीला कायद्याच्या बाहेर पडता येणार नाही. वृक्षतोड करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल. महानगरपालिका प्रशासनाकडून रीतसर परवानगी घेऊनच वृक्षतोड करावी, नसता महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं संबंधितावर कारवाई करण्यात येईल असं आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. हे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त अपर्णा जाधव यांनी केलंय. जालना शहरातील मंठा चौफुलीजवळ जे काही अथर्व TVS शोरूम आहे त्या समोरील काही वृक्षतोड झाले त्या संदर्भात काही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जसे की आम्हाला जी तक्रार प्राप्त झाली होती की हे जे अथर्व TVS शोरूम आहे त्याच्या समोरचं सिरस झाड त्याचं फांद्या तोडण्यात आलेल्या आहेत आणि एक पिंपळाचं झाड तोडण्यात आलेलं आहे. तर याची कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी ही वृक्ष प्राधिकरणाकडून जी घेतली जाते ती घेतलेली नाहीये आणि ते झाड तोडण्यात आलेलं आहे. तर त्याचा पंचनामा केल्यानंतर सदर पंचनाम्यामध्ये जे नाव आपल्या समोर आलेलं आहे डॉक्टर प्रदीप जैन, नेत्रसेवा हॉस्पिटल असं नाव समोर आलेलं आहे. त्यांच्यावर आपण गुन्हा दाखल केलेला आहे. आपल्याकडे जो वृक्ष तोड अधिनियम आहे 1975चा तर त्याच्यामध्ये जे वृक्षतोड करण्याबाबतचा जो गुन्हा आहे त्याच्यासाठी कडक शिक्षाचा तरतूद केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण कोणतीही व्यक्ती ज्याने झाडास हानी पोहोचवलेली आहे किंवा ते तोडलेलं आहे, तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा व्यक्तीला आपण 1 वर्षाचा कारावास तसेच 1 लाखापर्यंतची जी दंडाची तरतूद आहे अशी त्यामध्ये तरतूद करण्यात आलेली शिक्षेची. तर आपण मी सर्वांना आवाहन करू इच्छिते की कोणीही वृक्षतोड करू नये आणि जर आपण वृक्षतोड केली तर आपणास कडक शिक्षेची तरतूद ही कायद्यामध्ये आहे आणि कोणीही म्हणजे समाजातील प्रतिष्ठित किंवा कोणतीही व्यक्ती असेल तर त्या कोणालाही कायद्याच्या याच्यातून बाहेर पडता येणार नाही. कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि सर्वांना फक्त नागरिकांनाही माझं आवाहन आहे, जे प्रतिष्ठित व्यक्ती असतील समाजातील सर्वांनाच आवाहन आहे की कुणीही वृक्षतोडीची जी परवानगी आहे ती घेतल्याशिवाय वृक्षतोड करू नये, अन्यथा त्यांच्यावर महानगरपालिका कारवाई करेल. हसनाबाद इथं वास्तव्यास असलेल्या तरुणीला आणि तिच्या कुटुंबियांना गाव गुंडांकडून मारहाण होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. विशेष म्हणजे या कुटुंबानं पोलिसांमध्ये तक्रार करून देखील पोलिसांनी संबंधित व्यक्तीच्या विरोधात कारवाई केलेली नाहीये. त्यामुळे बहुत होऊन आता हे कुटुंबीय सध्या जालना इथे स्थलांतरित झालं आहे. पाहूयात पीडित तरुणीची ही व्यथा. काय कोण मारहाण केली तुला? तुझं नाव सांगणारी काय प्रॉब्लेम आहे? माझं नाव संजना रोहन शिंदे. मला घरी येऊन हसनाबादले घरी येऊन ते मारहाण करत आहे. माझ्या मुलगाले मला माझ्या नवऱ्याला मारहाण केलेलं आहे. तिथून आमचे वावर घर स्कूल आहे. माझी सासूची तिथून मारहाण करून माझ्या नवऱ्याला ते हॉस्पिटलमध्ये आहे. माझा नवरा आता औरंगाबादले काय आता मला घेऊन चाललेले म्हणते ते विकायला. अजून काय म्हणते तर राहू नको अशी नाव मला विकायला घेऊन चालले. दुसरा नवरा करू दे म्हणते. आम्ही 10 लाख रुपये घेतलेले आहे तिथून अजून माझे मला विकायला सांगते. ते माझे घर ते विकलेले तिथून घेतलेले आहे. आता काय म्हणते ते लोक तुला इथं राहायचं नाही, तू इथं माझे जे देवराला तिथून फसवले आहे का आम्हाला बंबईला विकते म्हणून जाऊन विकलेले राहिले असते तर आम्ही इथं थोडी राहिलेले असते. मला एक मुलगा आहे, माझी आई माझ्यासोबत राहते, माझे भाऊ माझ्यापाशी आहे. माझ्या बापाने दुसरी बायको केलेली आहे. ते बायकोच्या समोर ते बायको तिला भडकवते, शिकवते तुझी मुलगीला आणून घे, हे घे. तिची बायकोला शिकवते. तिले बायको होऊन तशी करू लागली. ते स्वतः नाही माझी आईची, माझी आईला राखत नाही काय नाही. माझ्या आईचं घर ते सगळं माझ्या आईचं घेतलेलं आहे तिथून नावाचं. माझ्या आईला समज माझे 2 भाऊ बहीण आहे तिच्या पाशी. तिवली पाय तर सारखी ते राखते, तिले चांगलं राखत नाही माझी आई. ते माझे भावाले माझी बहीण लिहिले घरी येऊन आम्हाला मारहाण करत आहे ते लोक. कोण कोण मारतात त्यांचं नाव सांग. शंकर भोसले, हरेल भोसले,
दिगंबरा भोसले, किशोर भोसले, काळे भोसले, शुभम काळे भोसले, ते सगळे मारहाण सगळे एकत्र झाले. ते मारहाण करत आहे ते लोक. मला आता घेऊन जायला लागले, माझ्या पोरगाला इथे ठेवून मला घेऊन जावं लागले. आता मला काय म्हणते तू हिच्या पाशी राहाय नको म्हणते. औरंगाबादले भरती आहे. मारलेले आहे तिथून, टाकी लावलेले आहे, चाकू मारलेला आहे. दिगंबरा भोसले, हरेल भोसले, किशोर भोसले तिथून मारहाण केली आहे माझ्या नवऱ्याला. त्याही भोसले, त्याही काढे. माझं नाव संजना रोहन शिंदे. जालना जिल्ह्यातील सर्वाधिक प्रसूती गांधी चौमण येथील जिल्हा स्त्री रुग्णालय येथे होत असतात. या ठिकाणी सर्व सेवा चांगल्या प्रकारे मिळतात असा प्रतिक्रिया रुग्णांच्या नातेवाईकांनी दिल्यात. जिल्हा स्त्री रुग्णालय येथे सर्व प्रकारच्या सेवा, ज्यामध्ये प्रसूती सेवा, ओपीडी, तपासणी सेवा, रक्तसंक्रमण सेवा, जन्मजात बाळाचे लसीकरण, स्वच्छतेवर विशेष भर अशा विविध सेवा जालना शहरातील गांधी चौमण येथील जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस शेड गरवारी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय शिस्तीत सर्व अधिकारी, सर्व सिस्टर हे कार्य करीत आहेत. खरोखर जिल्हा स्त्री रुग्णालय हे नवजात बालकांसाठी आरोग्य सेवेचे केंद्रबिंदू ठरत आहे. स्त्री रुग्णालय येथे सर्व कामकाजावर विशेष लक्ष वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर एस शेड गरवारे हे देत आहेत. विशेष म्हणजे दवाखान्यातील स्वच्छतेवर भर दिला जातोय. सांगा, आणि स्त्री रुग्णालय येथे कशा पद्धतीने सुविधा दिली जाते? हमारी बच्ची यहाँ पे एडमिट है, अच्छा सब हो रहा है, साफ सफाई अच्छा है, कोई चीज़ का टेंशन नहीं, 2-2, 3-3 राउंड हो रहा है डॉक्टर लोगों का, सब अच्छा बेहतरीन हो रहा है, कोई चीज़ की कमी नहीं है. क्या नाम आपका? उस्मान खान, दुखीनगर पुराना जालना अमृत. जिल्हा स्त्री रुग्णालय येथे आपण काही रुग्णांना आणलेलं आहे. काय कशी सुविधा इथे दिली जाते? माझं नाव गजानन नारायण जावले, गाव हे निकरक, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. जालना रुग्णालयात माझे नातेवाईक आलेले आहेत. डॉक्टरांनी त्यांची काळजी चांगली घेतली. सिस्टर, कर्मचारी सगळे चांगले, त्यांनी काळजीपूर्वक अत्यंत काळजी घेतली आणि इथं स्वच्छता पण अत्यंत चांगली आहे. परतूर तालुक्यातील लोणी इथं गुरुवार 9 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य सेवा शिबिराचं यशस्वी आयोजन करण्यात आले. माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या संकल्पनेतून आणि लोणी ग्रामपंचायतचे सरपंच गजानन लोणीकर यांच्या सहकार्यानं मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमानं हे शिबिर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी इथे संपन्न झालं. आमदार बबनराव लोणीकर यांच्या शुभ हस्ते या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. जालना जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये आणि बोरवेलमध्ये दूषित पाणी मिसळलं आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड आणि हिवताप यांसारख्या आजारांनी परतूर तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आयोजित या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या आजारांवर मोफत तपासणी आणि उपचार उपलब्ध करून देण्यात आले आहे. रक्तदाब, मधुमेह, डोळ्यांची तपासणी तसेच डेंग्यू आणि मलेरिया सारख्या साथींच्या आजारांवर विशेष लक्ष देण्यात आले. गरोदर माता, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष काळजी घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलेलं आहे. उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की आरोग्य सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. निरोगी समाज हा सशक्त समाजाचा पाया आहे. शिबिरामध्ये आढळलेल्या सर्व रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहायता निधी यांच्याद्वारे मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. यासाठी पुढील महिनाभर विशेष शस्त्रक्रिया सत्र आयोजित केले जाईल. यांनी ग्रामस्थांना नियमित आरोग्य तपासणी आणि शिबिराचा पुरेपूर लाभ घेण्याचं आवाहन केलं आहे. लोणी ग्रामपंचायतचे सरपंच गजानन लोणीकर यांच्या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व वैद्यकीय कर्मचारी, स्वयंसेवक आणि ग्रामस्थांचे आभार मानलेत. कॅन्सर हॉस्पिटलला घुगे साहेबांकडं तुमचं काही शस्त्रक्रिया आहे, केमो आहे, काही असेल तर या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या माध्यमातून होते. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पारदर्शकता आणलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना आणि केंद्र सरकार माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी सरकारच्या मोदीजींच्या तिजोरीतून पैसा खर्च होणार आहे. कोणताही आजार असेल, माननीय देवेंद्र फडणवीस आपले मुख्यमंत्री यांच्या राज्य सरकारच्या तिजोरीतून या सगळ्या शस्त्रक्रिया होणार आहेत. 50% पैसा केंद्राचा आहे, 50% पैसा राज्याचा आहे. शिबिर झालं तर शिबिरात सगळ्या तपासण्या केल्या जातील.
जर साधा आपण आता मी इथं ब्लड चेक केलं, 36 तपासण्या आहेत त्याच्यात, शुगर, बीपी, कोलेस्ट्रॉल, हेमोग्लोबिन, म्हणजे तुमच्या शरीरात कोणती बिमारी आहे, कोणता आजार आहे, रक्त तपासणी झाल्यानंतर तुम्हाला त्याचं प्रमाणपत्र मिळेल आणि त्याची माहिती तुम्हाला तुमच्या हातात हॉस्पिटल आहे आणि कॅन्सरसाठी आमचं संभाजीनगरचं फुले साहेबांचं हॉस्पिटल आहे. हे सगळं महिनाभर चालणार आहे. ज्यांना ज्यांना मोठा आजार निघाला घाबरू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या तिजोरीतून, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या तिजोरीतून तुम्हाला कुठेही जायचं काम नाही. इथं आरोग्य कक्ष आहे. आमचे मुख्यमंत्री सहायता कक्षाचे डॉक्टर चव्हाण आहेत, त्यांच्याकडे इथं नोंद करा. आम्हाला कॅन्सरसाठी या दवाखान्यात जायचंय, आम्हाला अँजिओप्लास्टी करायची, बायपास सर्जरी करायची, ह्या सगळ्या नोंदी होतील. आणि ज्याला कोणाला वाटतं की कोणत्या हॉस्पिटलमध्ये करायचं, मी तुम्हाला 3 चॉईस दिली. जालना डॉक्टर कोरडे साहेब त्यांचं हॉस्पिटल, परभणी प्रफुल्ल पाटील साहेब, चांगलं मोठं हॉस्पिटल आहे. सगळ्या तपासण्या, सगळे आजार मोफत आहेत. कॅन्सरचे मराठवाड्यातलं सगळ्यात चांगलं हॉस्पिटल हे घुगे साहेबांचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्या दारात आल्या. मग आमचे कोरडे साहेब सांगत होते की हे डॉक्टर खूप मोठे डॉक्टर आहेत, स्पेशलिस्ट आहेत, सुपर स्पेशलिस्ट आहेत. ते दिला तर काही काम असेल मोठ्यातलं मोठं, आणि माझी प्रशासनाची यंत्रणा अशी आहे, तहसीलदार आहेत, आमचे BDO आहेत, आमचे SDM आहेत, हे सगळे अधिकारी, आरोग्य विभाग आहे. मी 1 किलोमीटरची चाबी दिली तर 5 किलोमीटर पळतात. बाकी तुम्हाला मराठवाड्यात एवढे कर्तव्यदक्ष अधिकारी दिसणार नाही. त्याच्यामुळं अधिकाऱ्यांच्या, प्रशासनाच्या कामाच्या बळावर, कार्यकर्त्यांच्या ताकदीवर एका दिवसात हे शिबिर झालं. आपण सगळे तपासणीसाठी आपल्या सगळ्या रुग्णाला घेऊन आला. मी आपले आभार मानतो. माननीय दिंडोरीचे आपलं गुरु माऊली आहे, खरं तर त्यांना या कार्यक्रमाला आपण बोलवलं होतं. त्यांनी त्र्यंबकेश्वरला एक मोठं हॉस्पिटल टाकलं आणि तिथं गोरगरीब लोकांच्या सगळ्या शस्त्रक्रिया होतात. कमीत कमी पैशात होतात. अतिशय शिर्डीप्रमाणे, मुंबईप्रमाणे सगळ्या सुविधा त्र्यंबकेश्वरला गुरुमाऊलीच्या वतीनं, आणि या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत आमचे चंद्रकांत दादा मोरे, गुरुमाऊलीचे चिरंजीव. हे सगळं ते हॉस्पिटल पाहतात. मी त्यांना विनंती केली होती की सकाळी आपण या शिबिराला या, पण त्यांनी दुसरा कार्यक्रम दिलेला असल्यामुळे ऐन वेळाला माझा निरोप गेला. ते म्हणले मी 4 वाजता बरोबर तुमच्या शिबिरामध्ये पोहोचतो. 4 वाजता ते इथे येणार आहेत. आपल्या शिबिराला ते शुभेच्छा देते आणि पुढं गोळेगावला काही 300-400 मुलांना, मुलींना कपडे वाटणार आहेत. त्या ठिकाणी काही वेगवेगळं धान्य देणार आहेत. आमच्या अनिरुद्ध कातारे, कुठे अनिरुद्ध कातारे यांनी माऊलींचा टाइम घेतला आणि चंद्रकांत दादाला बोलवलेला आहे. या बातमीसह वेळ झाली आहे जालना बातमीपत्रात इथेच थांबण्याची. पाहत रहा MCN न्यूज जालना. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध।
मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन. पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो. आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात, भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं. आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी. शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे. आपला नळ अधिकृत असेल तर आपल्यास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी. आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी. महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही, मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी. याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे. जालना शहर महानगरपालिका जालना, प्रशासकीय इमारत, रेल्वे स्टेशन रोड, जुना जालना, 433203. कार्यालय संपर्क 02482 230 मालमत्ता कर विभाग. कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा QR कोडद्वारे ऑनलाईन पेमेंट, POS मशीनद्वारे रोख रक्कम आणि धनादेश. एवढंच लक्षात घ्या, कर्तव्य विसरू नका. आजच मालमत्ता कर भरा. तुमचा कर, तुमचं शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. कर्तव्य विसरू नका. आजच मालमत्ता कर भरा. तुमचा कर, तुमचं शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा. आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला. तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला. हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी. मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती. आजच मालमत्ता कर भरा. स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा. सौजन्य कर विभाग, जालना शहर महानगरपालिका जालना.